नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत धनगर समाजानं चंद्रपूर वणी आणि लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नामदार सुधीर मुनगंटीवार यांना समर्थन देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे। धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं नुकतीच त्यांची भेट घेऊन चर्चा केली। धनगर समाजाचे प्रश्न समस्या आरक्षणासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार अशी ग्वाही यावेळी मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळाला दिली आहे। चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं वास्तव्यास आहे। या समाजाच्या अडचणी व समस्याबाबत धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, प्रदेश अध्यक्ष अनंत बोनसोडे, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी यांनीच नामदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। भाजपने मोदी सरकारच्या नेतृत्वात रोजगाराच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध करून दिल्या। दुसरीकडे काँग्रेसनं युवकांना आजवर हात दाखवण्याचं काम केलं असा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पत्र परिषदेत केला। देशाची लोकशाही अबाधित राहणार असून देशाचं संविधान कोणीही बदलणार नाही असं सांगत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना पुतीन यांच्याशी केल्याबाबत वक्तव्याचा निषेध केला। काँग्रेसकडे ना अजेंडा ना कुठली लीडरशिप असून जगाला तिसरी आर्थिक शक्ती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशातील जनता तिसऱ्यांदा निवडून देणार आहे। हे तर ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे असा दावा त्यांनी यावेळी केला। या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जोरात सगळीकडे पक्षाची आणि आमच्या महायुतीची तयारी जोरदार सुरू आहे। या तयारी आणि या इकडच्या सभांसाठी उद्या आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उद्या येणार आहेत। उद्या आम्ही 2 सभा घेतलेल्या आहेत, एक सावनेरमध्ये आणि एक नरखेडमध्ये। नरखेडची सभा पहिल्यांदा होईल आणि त्याच्यानंतर सावनेरची सभा होईल आणि मग त्यानंतर मुख्यमंत्री साहेब आणि आमच्या पक्षाचे नेते हे मुंबईसाठी रवाना होतील। तर नारखेडची सभा जी आहे त्याचं ठिकाण टेंटेटिव्हली आम्ही ते चौक ठेवलेलं आहे। तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत त्याचं फिक्स झालं की आपण देऊ, पण सावनेरमध्ये एक सभा आणि नरखेडमध्ये ही सभा हे आमचं ठरलेलं आहे आणि महायुतीतर्फे ती सभा आम्ही घेतोय आणि खास मुख्यमंत्री साहेब या सभेसाठी येणार आहे। कोणाचा पायपोस कोणामध्ये राहिलेला नाही आहे, नेतृत्वहीन काँग्रेस झालेली आहे। काँग्रेसमधला जो महाराष्ट्रातला जे नेता वर्ग आहे तो आपापसातल्या भांडणामध्ये गुंतलेला आहे। दिल्लीमध्ये कोणाशी बोलावं हा प्रत्येकाला प्रश्न आहे आणि मग अशा पद्धतीच्या काँग्रेसला आपण मत द्यावं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही विचारतोय। कारण रामटेक हा मतदारसंघ आता पहिल्या फेजमध्ये आहे। माझे मित्र आदरणीय राजू पालवे साहेब हे काँग्रेसमधून माझ्या आधी याच विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेमध्ये आले। त्यांच्या पाठीमागे कुठची ईडी आणि सीबीआय नाही आहे, माझ्या पाठीमागे कुठची ईडी आणि सीबीआय नाही आहे। मी एका बिडडी चाळीत राहतो, 180 स्क्वेअर फुटाची 2 घरं आहेत। गरिबीतून वरती येऊन शिक्षण घेऊन इथपर्यंत पोचलो, त्याच्यामुळे मला काही भीती वाटत नाही की ईडी आणि सीबीआयमुळे मी शिवसेनेत किंवा BJPमध्ये गेलो। कारण हा जो समज आहे हा चुकीचा समज आहे। मी जो गेलो शिवसेनेत किंवा माझ्यासारखे राजू पालवेसारखे जे लोक शिवसेनेमध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे येत आहेत ते फक्त विकासासाठी येत आहेत, ते समाजातील लोकांचं भलं करण्यासाठी येत आहेत आणि म्हणून मी शिवसेनेत आलो
आज रामटेकची परिस्थिती अशी आहे की बहुल आदिवासी भाग आहे. आज भाजपने एका आदिवासी मातेला, स्त्रीला आज राष्ट्रपती पदावर बसवलेलं आहे. आदिवासींच्या खनिज कामाचे वेगवेगळे आम्ही प्रक्रिया घेऊन येतोय. त्याच्यामुळे रामटेक या मतदारसंघामध्ये महायुतीचं काम अगदी जोरात आहे आणि नक्कीच आमचा विजय या बाकीच्या ज्या 11 ज्या जागा आहेत त्याबरोबर रामटेकचा हा विजय हा आमचा अगदी पूर्णपणे विजय आहे आणि तो ठामपणे मी सांगू इच्छितो. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आज केवळ कोण जिंकणार हे महत्त्वाचं नसून महत्त्वाच्या फेजमधून देश जात आहे. लोकशाहीसाठी हा निर्णायक टप्पा आहे. संविधान वाचेल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही आता संविधान बदलू शकत नाही असं पंतप्रधान म्हणतात. दुसरीकडे त्यांचेच नेते 400 पार होताच संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. यावरून देशात जनतेत संभ्रम आहे. मोदींच्या शब्दावर जनतेचा विश्वास नाही असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्र परिषदेत केला. ये चुनाव तय करेगा कि देश और लोकतंत्र ये दीक्षा भूमि की धरती पर बैठकर मैं ये बोल रहा हूं, बड़े जिम्मेदारी से बोल रहा हूं कि हमारा संविधान बचेगा या नहीं बचेगा, सबसे बड़ा सवालिया निशान अब उस पर लग गया. प्रधानमंत्री जी ने अभी 3 दिन पहले मेरे राज्य राजस्थान में जाकर बड़ी ऊंची आवाज में बोला कि बाबा साहब अंबेडकर जी खुद भी आ जाएं तो संविधान नहीं बदल सकता. ये प्रधानमंत्री के शब्द थे. एक दिन बाद, सिर्फ 24 घंटे बाद, भारतीय जनता पार्टी के अयोध्या के सांसद लल्लू सिंह बोले कि हमें 400 सीटें दे दो, हम संविधान तभी बदल पाएंगे, नहीं तो नहीं बदल पाएंगे. ये 2 जबानों से बात करने की जो बीमारी है ये भारतीय जनता पार्टी में आज से नहीं है, पुरानी. इससे पहले ज्योति मिर्धा राजस्थान से चुनाव लड़ रही हैं, बोल चुकी हैं 400 सीटें दो, हम संविधान बदल देंगे. उससे पहले अनंत हेगड़े कर्नाटक के इनके बड़े नेता, वो भी यही बात बोल चुके हैं. अरुण गोविल जी तो खैर महान है. दलित बस्ती में गए, खाना नहीं खा पा रहे थे, हाथ भी नहीं लगाया उस खाने को, वो भी ये कह चुके हैं. तो नियत इनकी स्पष्ट है. ये इस देश के और बाबा साहब अंबेडकर के संविधान के साथ पूरी तरह से खिलवाड़ करने का षड्यंत्र रच रहे हैं. इसमें किसी को कोई शक नहीं होना चाहिए. 10 साल हो गए आप सरकार में हो. 10 साल का आपने लेखा जोखा क्या दिया? रिपोर्ट कार्ड कहां है? आप में से कुछ लोगों के बच्चे स्कूल जाते हैं, पूरे साल मेहनत करते हैं, एग्जाम देते हैं, फिर रिपोर्ट कार्ड आता है. क्या सरकार के लिए वो रिपोर्ट कार्ड नहीं आना चाहिए? कल फिर एक संकल्प पत्र मोदी की गारंटी के नाम से निकला. अरे साहब, पिछले 10 साल में आपने क्या किया वो तो बताते जाते. आपको मैं एक छोटा सा किस्सा सुनाऊं. मेरी आदत है थोड़े थोड़े किस्से सुनाने. यमराज का दरबार होता. यमराज के दरबार में एक ऐसी घंटी लगी हुई है, कोई झूठ बोलता है वो बजने लग जाता है. कल वो घंटी पूरे दिन बजी. यमराज ने चित्रगुप्त से पूछा, भाई ये घंटी बंद क्यों नहीं हो रही? चित्रगुप्त बोले, साहब आज मोदी जी का संकल्प पत्र आ रहा है. पूरे दिन घंटी बजती रही. न चित्रगुप्त सो पाए न यमराज सो पाए. अब इस देश के प्रधानमंत्री की छवि ऐसी हो गई है कि उनकी जुबान पर लोगों को भरोसा नहीं रहा, उनके मुंह से निकले शब्द पर लोगों को भरोसा नहीं रहा. ये इस देश में पहली बार हो रहा है. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट.
जिल्ह्यात रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या अंतर्गत विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली. यात नागपूर लोकसभा मतदारसंघातील 8 तर रामटेक लोकसभा मतदारसंघात 5 युवा मतदान केंद्र असणार आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काटोल विधानसभा मतदारसंघांतर्गत नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 5 काटोल आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 2 सावरगाव, सावनेर विधानसभा मतदारसंघातील नगर परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय नवीन इमारत खोली क्रमांक 3, हिंगणामधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वानाडोंगरी, उमरेड विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सांस्कृतिक भवन, पंचायत समिती भिवापूर ही युवा मतदान केंद्र असणार आहेत. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे प्रभू रामचंद्र जन्मोत्सव शोभायात्रा यंदाही बुधवार 17 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता रामनगरातील श्रीराम मंदिरातून निघणार असल्याची माहिती पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे व शोभायात्रा संयोजक समितीच्या अध्यक्ष निलिमा बावने यांनी पत्रकार परिषदेत दिली. अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरातील रामलल्लाची मूर्ती यंदाचं प्रमुख आकर्षण राहील. शोभायात्रा व श्रीरामाच्या पादुका असलेल्या पालखीचं पूजन माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. अजय संचेती, चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास ठाकरे, परिणय फुके, अनिल कास्टनकर प्रामुख्याने उपस्थित राहतील. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने दरवर्षी म्हणजे जवळजवळ आता 49 वर्ष होत आले की आपण ही पालखी शोभायात्रा काढतो रामनवमीच्या निमित्ताने. मी तुम्हा सगळ्यांना हेच आग्रह करील की ही पालखी ही शोभायात्रा ज्या एरियातून जाते त्या एरियातल्या प्रत्येक नागरिकांनी तिचं दर्शन घेण्यासाठी नक्की बाहेर यावं, त्यांचं दर्शन घ्यावं. आणि मला असं वाटते की हा जो सण आहे की आपण तसा वाढदिवस आपला मोठ्या प्रमाणात साजरा करतो, हा तर श्रीरामाचा जन्मदिवस आहे. आपण सगळ्यांनी मिळून गोडधोड खाऊन त्याचा आनंद घ्यावा. आणि म्हणूनच ही शोभायात्रा पूर्ण पश्चिममधून जवळजवळ 8 किलोमीटरच्या रस्त्यावरून जात असते. ते पूर्ण रस्ते सुशोभित लायटिंगने केलेले असतात. आणि मुलांचं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शोभायात्रामध्ये ट्रक असतात, रथ असतो आणि छान छान चित्र असतात. आणि त्यातनं नकळतच समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्मित होते. कारण की शेवटी भारतीय संस्कृती पण टिकली पाहिजे. आणि ह्यासाठी शोभायात्रेला मी आव्हान करीन की ह्यावर्षी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात येऊन त्याचं दर्शन घ्यावं हीच विनंती. आमचे जे कार्यक्रम सुरू होतात ते गुढीपाडव्याला सुरू होतात. सकाळी 9 वाजता गुढी इथे उभारली जाते. आणखीन दुसरी गुढी आमच्या हनुमान मंदिराच्या प्रांगणात उभारली जाते. त्याचं पूजन आम्ही यथासांग करतो आणि नवरात्रीची सुरुवात होते. त्या दिवशीपासून आजपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम घेऊन हा उत्सव सुरू केला जातो. आणि याची सांगता पालखी पूजन आणि नंतर शोभायात्रा याद्वारे केली जाते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पारणं असतं आणि हा रामनवमीचा उत्सव जो आहे हा समाप्त होतो. पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे रामनवमी साजरी होतेच, पण हनुमान जन्म देखील साजरा होतो. 23 तारखेला इथे 10-15 हजार लोक महाप्रसाद ग्रहण करतात. आपल्या विदर्भाचे जे प्रसिद्ध जज गायक आहेत शर्माजी, त्यांचं इथे सुंदरकांड होतं आणि वातावरण अतिशय धार्मिक असतं. आणि आमचे जितके कार्यकर्ते आहेत त्या दिवशी इथे रोषणाई करतात, आतिषबाजी करतात. आणि राम जन्म आणि हनुमान जन्म असा होतो की जसं की अयोध्या आपल्या नागपुरात अवतरली आहे असं वाटतं. जय श्रीराम. या दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण जी आपली रामनगरची शोभायात्रा निघत आहे तिथे आपण जागोजागी छान पार लाईट आणि लाईटिंगची पूर्ण अरेंजमेंट केलेली आहे. आणि त्यासोबतच आपला हर चौकामध्ये नियर अबाउट एक 7 ते 8 चौक येतात आपल्याकडे. त्याच्यामध्ये आपण फटाका शो ठेवलेला आहे. पार लाईटचं एक सुंदर आकर्षण आहे जे आपल्याला यावर्षी पाहायला मिळेल. जय श्रीराम. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ
प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshhospital.com।